विजय वडेट्टीवार त्यांच्या ट्विटमध्ये असं देखील म्हणतात की मी जरी अनावधानानं सुप्रिया सुळेंचा उल्लेख केलाय, माझा त्यांना कोणताही टार्गेट करण्याचा उद्देश नाही, परंतु त्यांनी एक महत्वाची बाब अधोरेखित त्यांच्या ट्विटमध्ये केली आहे, जे मराठा नेते ओबीसीचं सर्टिफिकेट आता घेत आहेत त्यांच्या विरोधात मात्र माझी उघड भूमिका आहे, कारण की ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण आणि सामाजिक आरक्षण वाचवण्याकरता मी माझी लढाई लढतो. त्या बाबतीमध्ये आम्ही विजय वडेट्टीवारांच्या या भूमिकेला आम्ही विरोध कधी केलाय? आमचा विरोध एवढाच झाला की सुप्रियाताईंचं नाव घेतलं गेलं, ज्यांचं तथ्य नसताना नाव घेणं आणि ती चर्चेत बातमी आहे ना, त्याच्यावर आमचा आक्षेप होता. मराठा नेत्यांनी कुठल्या ओबीसीचा दाखला घेतला तर ज्यांनी दाखला दिला त्याच्याविरुद्ध विजय वडेट्टीवारांनी जाऊन जरा पुरावे घेऊन आंदोलन करावं. फक्त ट्विट किंवा तिथं भाषणं टोकून होत नाही. त्यांनी तिथं जावं आणि त्यांना जा विचारावं खोटं का जात. आम्ही आमच्याकडे काही ठिकाणी ओबीसी दाखले चुकीचे झाले, आम्ही कोर्टात गेलो ना. तसं त्यांनी कुठेतरी सुरुवात केल्याला पाहिजे ना, बोलून होत नाही ना. हे लोक जे ज्या पद्धतीने दाखले देण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे खऱ्या ओबीसी आणि खरा मराठ्यामधला ओबीसी जो आहे त्याचा अन्याय होतोय. परंतु काँग्रेसला इशारा देणार का? कारण की सातत्यानं काँग्रेसला तुमचा इशारा असणार. हर्षवर्धन सपकाळ यांनी गेल्या वेळेला पवारांच्या सुनेला मुंगी गुडिया म्हटलं आणि बॅकफुटला येऊन माफी मागितली. आता विजय वडेट्टीवार पवारांच्या लेकीला अशा पद्धतीचा आरोप करून माघार घेत आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक संपूर्ण पवार कुटुंबीय यांनाच हे टार्गेट करतायत असं वाटतंय का? आणि मोठ्या मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करायचं, बदनामी होऊ द्यायची आणि मग त्यानंतर माघार घ्यायची, याला काय अर्थ आहे? मी तुमच्या या आणि म्हणजे एका अजून एक महत्वाचा मुद्दा की दोन्ही महिला आहेत. मी तुमच्या या मताशी सहमत आहे. मी कोणतीही जबाबदारीने एखादं स्टेटमेंट गेलं तर मी कुठल्याही पुराव्यासकट किंवा जबाबदारीने बोललं तर त्याचा काय होतो अर्थ आहे मला माहिती आहे. मला वाटतं की प्रत्येकाने ती काळजी करणे गरजेचं आहे. जाणीवपूर्वक होतं का काँग्रेस विचार करून करतो का त्यांचं प्लॅनिंग आहे या आज तर मी सांगू शकत नाही. परंतु मी परत त्याच गोष्टीवर बोलतो की एकत्रितपणे आम्ही जात असताना कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये कॉन्ट्रोवर्सी होऊ नये, आपल्यामध्ये गैरसमज होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. जर ते जाणीवपूर्वक होत असेल तर आम्हाला सुद्धा विचार करावा लागेल. महिलांना टार्गेट करतायत अशा पद्धतीनं काँग्रेस. एकीकडे राहुल गांधी महिलांचे मेळावे घेत आहेत आणि दुसरीकडे महिला पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांना तुम्ही गुंगी गुडिया म्हणता. पवारांच्या लेकीला तिने ओबीसी सर्टिफिकेट काढलंय असं तुम्ही म्हणता. मग हा विरोधाभास नाहीये का काँग्रेसच्या भूमिकेत? म्हणजे ते आता असं होतंय की राहुल गांधींनी महिलांचा सन्मान करण्यासाठी, युवतींचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम घ्यायचा आणि दुसऱ्या वेळेला त्याच संस्कृतीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी महिलांचा अपमान करायचा योग्य नाही. ते त्या संस्कृतीत बसत नाही. परंतु काँग्रेसचे नेते सातत्यानं वारंवार तुमच्या पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करतात, जसं बोललो मगापासून. मग काँग्रेसच्या नेत्यांना काही इशारा तुम्ही देऊ दिला मगाशी. जर अशा पद्धतीने जर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवारच्या पक्षाच्या नेत्यांना तुम्ही मुद्दाम त्या पक्षाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर मग परत त्याच पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागेल. सर एकच प्रश्न, ते सुनील गाढवे यांच्या जे आहेत एमपीएससीच्या परीक्षेच्या संदर्भात जे आरोप केले जात आहेत त्या अनुषंगानं आज नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर आरोप केले की रोहित पवार